हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5 श्लोक क्रमांक 15. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. भाषांतर. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत, तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकात पाहिलं की भगवंत आत्म्याची विशेषणे सांगत होते की आत्मा कर्म करत नाही किंवा कोणाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करत नाही किंवा कर्मफळेही निर्माण करीत नाही. म्हणजे त्या कर्मांमध्ये आत्मा रस घेत नाही, परंतु आत्मा या प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात आल्यामुळे रस घेतो. मग या 3 गुणांना कोण नियंत्रित करणार? तर उत्तर आहे भगवंत. भगवंत या प्रकृतीच्या कणाकणात आहेत. ते पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाही. म्हणून भगवंत किंवा त्यांचे विशुद्ध भक्तच केवळ 3 गुणांना नियंत्रित करू शकतात. भगवंत 3 गुणांच्या परे आहेत, ते विभू आहेत. भगवंतांमध्ये सर्व ऐश्वर्य सर्वांपेक्षा जास्त, जसे की त्यांच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण ऐश्वर्य आहे, तेच संपूर्ण बलशाली आहेत, त्यांच्यामध्ये संपूर्ण यश आहे, संपूर्ण सौंदर्य आहे. आणि एवढं सर्व असूनही त्याच वेळी केवळ तेच संपूर्ण त्यागी आणि तपस्वीही आहेत. तसेच ते सतत आत्मतृप्तही आहेत. एवढं सर्व असूनही भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये, इच्छांमध्ये हस्तक्षेप करीत नाहीत आणि त्यामुळे ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थितीही निर्माण करीत नाहीत. परंतु जीव प्रकृतीच्या 3 गुणांमुळे, अज्ञानांमुळे मोहित होतो आणि मग जीवच विशिष्ट परिस्थितीमध्ये राहण्याची इच्छा करतो आणि त्याप्रमाणे त्याच्या कर्मांची किंवा कर्मफळांची शृंखला सुरू होते. उदाहरणार्थ, धृतराष्ट्र आसक्ती आणि पाप प्रवृत्तींमुळेच अधर्माने वागत होता. भगवंत कोणाच्याही पापकृत्यांचे दायित्व स्वीकारत नाहीत, म्हणून धृतराष्ट्राला त्याच्या कर्मांचे दायित्व स्वीकारणं भाग होतं. आणि मग आपण जाणतोच की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये त्याचे सर्वच पुत्र मारले गेले. पण तरीही आपण खरं तर पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमय असतो. जड भौतिक प्रकृतीच्या तुलनेत चेतन सजीव असल्यामुळे श्रेष्ठ असतो आणि म्हणून आपण इच्छा करतो. परंतु आपल्या इच्छांना सर्व शक्तिमान भगवंतांद्वारेच मान्यता मिळणं गरजेचं असतं. कारण आपण भगवंतांचे अंश असूनही, आध्यात्मिक असूनही आपली शक्ती मर्यादित असल्यामुळे आपण अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. म्हणून आपण सापाला दोरी समजून पकडलं तर तो दोष नक्कीच करतो. त्यामुळे आपण भगवंतांकडे काहीही इच्छा व्यक्त केल्या तरी भगवंत आपल्यासाठी आपल्या आधीच्या कर्मफळांप्रमाणे जे योग्य असेल त्याप्रमाणेच आपल्या इच्छा पूर्ण करतात. उदाहरणार्थ, कुबेराचे पुत्र नरकवर आणि मणिग्रीव यांना त्यांच्या भूतकाळातील दुष्कर्मांमुळे वृक्ष होण्याचा शाप देण्यात आला होता. तथापि जेव्हा बालपणी श्रीकृष्णांनी नंद महाराजांच्या अंगणातील ते 2 वृक्ष तोडून त्यांना शापातून मुक्त केलं, तेव्हा त्यांची वृक्षाच्या योनीतून मुक्तीची इच्छा पूर्ण झाली. परंतु जरी त्यांना परत त्यांच्या वैभवशाली जीवनात राहण्याची इच्छा होती, तरी श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपाने, दिव्य दर्शनाने त्यांची ती इच्छा रूपांतरित झाली आणि म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना शापातून मुक्त केले आणि उच्च समज तसेच भक्ती प्रदान केली. ही कथा दाखवते की श्रीकृष्णांनी नलकुबर आणि मणिग्रीवच्या भूतकाळातील कर्मांच्या परिणामांवर आधारित त्यांची मुक्तीची भौतिक इच्छा तर पूर्ण केली आणि त्याचबरोबर त्यांची आध्यात्मिक विकासाची गरजही पूर्ण केली. कारण भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्व शक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अणू आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये एक मेणबत्ती लावली आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये खूप जास्त लाकडांवर तूप टाकून ती लाकडी पेटवली. पेटत्या मेणबत्ती आणि पेटत्या लाकडांवरही पंखा चालू आहे. मग काय होईल तर मेणबत्ती लगेच विझेल. परंतु दुसऱ्या कोपऱ्यातील विशाल अग्नी विझत नाही, तर ती आणखी जास्त प्रज्वलित होते. म्हणजे दोन्हीही अग्नीच आहेत, पण ती विशाल अग्नी म्हणजे भगवंत आहेत आणि आपण त्या मेणबत्तीप्रमाणे त्यांचे छोटेसे अंश आहोत. आणि तो पंखा म्हणजे माया आहे, जी आपला हा अग्नी विझवून टाकते, म्हणजे आपल्याला भगवंतांपासून दूर करून भौतिकतेत अडकवते. आणि मग आपण आत्मा आहोत, भगवंतांचे अंश आहोत हे विसरून स्वतःला शरीर समजतो. हेच घोर अज्ञान आहे.
म्हणजे आपल्या दुःखांचे कारण आपण स्वतःच तर असतो. यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपण या भौतिक जगातील आहोत हेच आपलं अज्ञान आहे. आपण ते दाखवतोही की हे बघा, माझं आधार कार्ड, हे माझं रेशन कार्ड, मी या शहरात राहतो वगैरे वगैरे. अज्ञानाने मोहित झाल्यामुळेच जीव इच्छा करतो. पण इच्छा तरी काय कराव्यात हेही जीवाला समजत नाही. आणि मग चुकीच्या इच्छांमुळे चुकीची कर्मे केल्यावर जेव्हा चुकीच्या कर्मांची कर्मफळे भोगण्याची वेळ येते, तेव्हाही या अज्ञानामुळेच भगवंतच आपल्या बद्ध अवस्थेत जबाबदार आहेत असे जीव म्हणतो. उदाहरणार्थ, कुणाच्या जीवनामध्ये काही वाईट घटना घडल्या तर लोक म्हणतात ना की देवाने माझ्याबरोबर असं का केलं, तसं का केलं वगैरे वगैरे. प्रेक्षक हो की श्रीकृष्ण 3 गुणांवर नियंत्रण करतात. प्रकृतीचे 3 गुण जीवावर नियंत्रण करतात आणि त्यामुळे जीव कर्म करतो. मनुष्य म्हणतो म्हणजे खरं तर श्रीकृष्णच कर्म करतात किंवा करवितात. मग जेव्हा पाप कर्मे घडतात तेव्हा त्याची कर्मफळे जीवांना का भोगावी लागतात? परंतु असं नाही. तर आपण समजून घेतलं पाहिजे की देश सरकार चालवते. सरकार त्या देशामध्ये तुरुंगही बनवते आणि इतर परिसरही बनवते. त्या देशाचे नागरिक स्वतःच्या इच्छेला जे हवं ते करतात. त्यांच्यासाठी सुखसुविधा सरकारने पुरवलेल्या असतात. त्याचप्रमाणे भगवंत कोणालाही पापकर्मे करण्यासाठी किंवा पुण्यकर्मे करण्यासाठी प्रेरित करत नाहीत. भगवंत केवळ सुखसुविधा पुरवतात. आपण त्या सुखसुविधांचा उपयोग ज्याप्रमाणे करतो त्याची जबाबदारी आपल्यावर असते. आपण आपली बुद्धी वापरून कर्मे करायची आहेत. उदाहरणार्थ, 18 वर्षांचा मुलगा वडिलांकडे आला आणि 100 रुपये घेऊन गेला. जर संस्कार चांगले असतील तर तो मुलगा ते पैसे चुकीच्या मार्गाने न वापरता चांगल्या मार्गाने वापरेल, नाही तर चुकीच्या कर्मांची फळे भोगेल. बरोबर? भगवंत भगवद्गीतेमार्फत आपल्याला संस्कार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आपण आहोत की शिकत नाही आणि मग आपण चुकीचे कार्य करतो. परंतु त्यामध्ये भगवंतांचा दोष नसतो. तर भगवंत आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपणही भगवंतांवर प्रेम करणं हेच आपल्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. परंतु ते आपण या भौतिक जगात इंद्रिय तृप्ती मागे लागल्यामुळे विसरलेलो आहोत. उदाहरणार्थ, एखाद्याने चाकू बनवला, तो कशासाठी? तर भाज्या कापण्यासाठी. बरोबर? पण एखाद्या मनुष्याने तो चाकू उचलून कोणाच्या तरी पोटात खुपसला तर त्या मनुष्याला तुरुंगात टाकलं जाईल, कारण त्यानं चाकू वापरण्याच्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग केलेला आहे, म्हणून त्याला शिक्षा मिळणारच. म्हणजे त्या चाकूचे इतर अनेक चांगले उपयोग होत असतानाही त्या मनुष्याने जे चुकीचं कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा, त्याचं कर्मफळ त्याला भोगावंच लागणार आहे. त्याचप्रमाणे आत्मा शुद्ध आहे तरीही मनुष्याच्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या इच्छेमुळे प्रकृतीच्या 3 गुणांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो आणखी चुकीच्या इच्छा करून करून तो त्याच्या कर्मांची फळे म्हणून सुखदुःख भोगत आहे. त्याच्यासाठी भगवंत कसे काय जबाबदार असतील? तो मनुष्यच त्याच्यासाठी जबाबदार आहे ना. म्हणजे जो चुकीची कर्मे करतो त्याला दंड मिळतो, जो चांगली कर्मे पुण्यकर्मे करतो त्याला पुरस्कार दिला जातो. अशा प्रकारे भ्रमित अवस्थेमध्ये जीव स्वतःला आत्मा नाही तर शरीर समजतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होऊन स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतो आणि त्याप्रमाणे कर्मफळे भोगतो. म्हणून आपण आपल्या इच्छांवर काम केलं पाहिजे. कारण आपले या जीवनामध्ये, या मागील अनेक जीवनांमध्ये, या पुढील अनेक जीवनांमध्ये एकच एक सच्चे मित्र आहेत आणि ते म्हणजे परमात्मा, जे आपल्याला हे शरीर सोडल्यानंतरही कोणत्याही शरीरामध्ये आपण गेलो तरीही सतत आपल्या सोबत, आपल्या हृदयामध्ये असतात, आपली साथ देतात आणि त्यामुळे आपल्या इच्छा ते लगेच जाणतात. ज्याप्रमाणे आपण फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवासोबत राहून जीवाच्या इच्छा जाणू शकतात. प्रेक्षक हो, इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचं सूक्ष्म रूप आहे. परंतु भगवंत इतके दयाळू आहेत की जेव्हा आपण काही इच्छा करतो तेव्हा भगवंत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली योग्यता आहे का ते तपासतात आणि त्याप्रमाणे ते आपल्या इच्छांना मान्यता देतात. भगवंत आपल्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे ते आपल्या इच्छांच्या आडही येत नाहीत. अशा प्रकारे भगवंत आपल्यासोबत राहून आपल्या इच्छांना मान्यता देतात आणि ते आपले सतत निरीक्षण करीत असतात की आपण नक्की काय करतो ते.
प्रेक्षक हो, भगवंत आपल्याला दुःख देत नाहीत, त्यामुळे आपण त्यांना कधीही दोष देऊ नये. ते आपल्यावर खूप प्रेम करतात. एखादी आई हरवलेल्या मुलाची वाट बघत दारात उभी राहते, त्याप्रमाणे श्रीकृष्णही आपली प्रतीक्षा करीत आहेत की कधी हा जीवात्मा माझ्याकडे वळेल, जेणेकरून मी त्याला सुखी ठेवू शकेल. परंतु जेव्हा आपण श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीतरी इच्छा करतो, तेव्हा मात्र श्रीकृष्ण त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत. जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादी काळापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते आणि म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरीही अज्ञानामुळे तो दुःखग्रस्त होतो आणि त्याचा दोष भगवंतांना देतो. परंतु भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवत नाहीत. परंतु भगवंत कोणाची तरी विशेष काळजी घेतात बरं का. कोणाची? तर जे श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतात, भगवंत त्यांची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात आणि मग तो मनुष्य भक्ती करून भगवत प्राप्ती करू शकतो आणि शाश्वत आनंदी होऊ शकतो. म्हणून आपण भगवत प्राप्तीची इच्छा केली पाहिजे आणि त्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे. मग भगवंत आपल्यासाठी स्वतः येतात किंवा त्यांच्या भक्तांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवतात आणि मग त्या मार्गदर्शनाखाली आपण जन्ममृत्यूचे चक्र खंडित करू शकतो. परंतु प्रेक्षक हो, आता आपल्या इच्छाच दूषित झालेल्या आहेत. हीच मोठी समस्या आहे. म्हणून आपण कृष्ण प्राप्तीसाठी भगवंतांची भक्ती करून आपल्या इच्छा शुद्ध केल्या पाहिजे आणि कृष्ण प्राप्तीची इच्छा सतत केली पाहिजे. मग भगवंत ही ती इच्छा पूर्ण करण्यास तयार होतात. ही इच्छा आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये केव्हा येईल? जेव्हा आपण आपल्या इच्छा शुद्ध करू. आणि आपल्या इच्छा कशाने शुद्ध होतील? तर हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण जेव्हा लक्षपूर्वक हृदयापासून या नामाचा जप करू, तेव्हा आपले हृदय हळूहळू शुद्ध होईल आणि भगवंतांच्या कृपेने आपण भगवत प्राप्ती करू शकू. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण प्रामाणिकपणे कृष्ण भावनेचा मार्ग स्वीकारून आपल्यासाठी आणि आपल्या आप्तेष्टांसाठी मंगलमय भविष्य निर्माण केलं पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हरिनामाच्या जपाद्वारे शुद्ध होऊन भगवत प्राप्तीची इच्छा केली पाहिजे आणि जन्म मृत्यूचे चक्र खंडित करून शाश्वत आनंदमयी असे भगवत धाम गाठलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपल्या सुखदुःखास सर्व शक्तिमान भगवंत नाही तर आपणच कारणीभूत असतो हे स्वीकारूयात आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या भगवंतांना त्यांची भक्ती करून प्रतिसाद देऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.